हाय एव्हरीवन, नमस्कार. अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपला एखादी रेसिपी बनवण्यासाठी नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आपल्या किचनच्या उपयुक्त जी उपकरणं आहेत की जी बेसिक असे जे आपले उपकरणं आहेत लहान सहान जे आपण रोजच आपल्या दैनंदिन जीवनात वापर करतो त्याचा, तर त्या अशा उपयुक्त टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. तर मैत्रिणींनो, जसजसा काळ बदलत जातो तसतसं स्वयंपाकघरातील आपली उपकरणं सुद्धा बदलत जातात. जसं की आपण पहिला चुलीवर जेवण बनवायचो, तर आता गॅसवर बनवतो. आपण जेवण पाटावरवंटावर वाटायचो, तसं आता आपण मिक्सरमध्ये वाटतो. आणि हा आहे आपल्या स्वयंपाकघरातील बदल. आणि हा बदल व्हायलाच पाहिजे. का न व्हावा? कारण आपला सुद्धा वेळ यामध्ये वाचतो आणि हाच वेळ आपण आपल्या बाकी कामांसाठी म्हणा, आपल्या हेल्थसाठी देऊ शकतो. चला तर मग या अशा ज्या उपयुक्त बेसिक टिप्स आहेत त्या मी तुम्हाला देते. तर मैत्रिणींनो, आपण एखादी वस्तू खरेदी करताना 3 ते 4 गोष्टींचा विचार करतो. तर त्या गोष्टी कोणत्या? पहिली म्हणजे आपल्याला एखादी वस्तू म्हणजे एखादी किचनचं उपकरण जर खरेदी करायचं असेल, तर पहिला आपण त्याचा विचार हा करतो की ही वस्तू आपल्याला किती उपयोगी आहे. आपल्याला या वस्तूचा किती उपयोग होणार आहे? आपल्याला ही वस्तू गरजेची आहे का? आणि ही एक झाली टिप्स. आणि दुसरी म्हणजे आपल्याला ही वस्तू म्हणजे आपल्या किचनमध्ये ही ठेवायला जागा आहे का? मग तुम्ही म्हणाल की किचनमध्ये जागा नाही तर मग वस्तू घ्यायची कशाला? तर तसं नाही. माझं म्हणणं असं आहे की केव्हा केव्हा काहीही उपकरणं खूप मोठी असतात आणि आपण घेतो ती, पण त्याचा वापर त्या मानाने होत नाही किंवा अगदी खूप दिवसाने म्हणजे महिन्याभरातून ती वस्तू आपल्याकडे वापरली जाते, मग ती पडूनच राहते. म्हणजे असा तिचा वापर होतो की नाही हे सुद्धा पाहावं लागतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ती वस्तू आपल्या बजेट फ्रेंडली आहे की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला म्हणजे आपलं बजेट जर आहे अगदी 200 ते 300 रुपयापर्यंत आहे, पण आपल्याला आवडलेली वस्तू जर ही 500 किंवा 600 रुपयापर्यंत असेल, तर आपली म्हणजे आपल्या बजेटच्या मानाने ती आपली बजेट फ्रेंडली वस्तू होऊ शकत नाही. मग आपण असं ही एक गोष्ट झाली की आपल्याला ती वस्तू बजेट फ्रेंडली आहे की नाही, आपल्याला ती वस्तू किती उपयोगाची आहे, आपल्याकडे ती ठेवण्यासाठी जागा आहे का, तर या गोष्टींचा विचार नक्कीच करायला लागतो. तर गृहिणींनो, मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घेऊन आलेली आहे. चला तर मग मी अशा कोणत्या बेसिक टिप्स तुम्हाला देणार आहे, कोणत्या बेसिक ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या मी वापरलेल्या आहेत, म्हणजे त्याचा वापर करू शकतो. तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया. दिवाळी आलेली आहे. आता दिवाळीसाठी आपल्याला पणत्या तर लागणारच आहेत. मग यासाठी बाजारामध्ये जा आणि नवीन पणत्या घेऊन या. त्या धुवा, त्याच्यामध्ये तेल घाला. म्हणजे जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तेल घाला आणि ते तेल आपण जेव्हा ती पणती ठेवतो खाली तेव्हा ते तेल बाजूला सांडलं जातं. तर हे खूप सारं कटकटीचं काम आहे. तर यासाठी मी बाजारामधून अगदी तेलाचा वापर न करता पाण्यावर चालणाऱ्या अशा पणत्या घेऊन आलेल्या आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या पणत्या अगदी तुम्हाला 150 रुपयामध्ये म्हणजे 200 रुपयाच्या आतमध्ये 12
पीस मिळू शकतात, म्हणजे 1 डझन पणत्या तुमच्या 200 रुपयाच्या आतमध्ये येऊ शकतात. चला तर मग मी तुम्हाला ह्या पणत्या कशा आहेत त्या दाखवते. हे पहा, मी ह्या अशा प्रकारे पणत्या आणलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी सुंदर अशा या पणत्या आहेत. दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत. हे पहा, आता या पणत्यांमध्ये अगदी 1 चमचा पाण्याची गरज लागते. तुम्हाला मी यामध्ये पाणी घालून दाखवते, म्हणजे आपल्याला इथे अजिबात तेलाचा वापर न करता ह्या पाण्यावर चालणाऱ्या अशा पणत्यांचा आपण वापर करू शकतो आणि ह्या रात्रभर जळू शकतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता, यामधलं पाणी तर संपणार नाहीये. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या पणत्या आहेत. आता या पणत्या तुम्हाला अगदी वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा मिळतात. वापरण्यासाठी अगदी योग्य अशा ह्या आहेत. यामध्ये आतमध्ये अशी एक वायर दिलेली आहे. आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा ही लाईट इकडे पुढे लागली जाते. हे पहा, किती सुंदर दिसत आहे. हे पहा, तर तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये अशा पाण्यावर चालणाऱ्या पणत्यांचा वापर करा आणि तर हे पहा, ह्या आपल्या वापरण्यासाठी किती कन्व्हिनियंट आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी याची काहीच कटकट नाही, तेल सांडण्याचं टेन्शन नाही किंवा काहीच नाही. हे पहा, तर अशा प्रकारे या मी 12 पणत्या मागवलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये नक्कीच ह्या पणत्या मागवा आणि तुमची दिवाळी छान घालवा. तर हे पहा, किती सुंदर अशा पणत्या दिसत आहेत. तर आता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे पहा, तुम्ही हे पाणी काढून ठेवू शकता, म्हणजे ह्या वापरण्यासाठी सुद्धा खूप छान अशा आहेत. हे पहा, ही अशी जळणारी पणती आपण यामधलं पाणी काढून ठेवू शकतो. हे पहा, अशा प्रकारे. तर हे अशा प्रकारे आपण हे पाणी काढून घेतल्यावर यामध्ये मशीन आहे, म्हणून आपण टिश्यू पेपरने अगदी हलक्या हाताने हे पुसून घ्यायला पाहिजे, कारण आपल्या वस्तूची काळजी घेतली पाहिजे. अगदी एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही आपण हे जे पाणी काढलेलं आहे ते असं टिपून घ्या. पाणी तर खूप त्यामध्ये राहत नाही, पण टिपून घ्या आणि पुन्हा तुम्ही त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकता. तर हे पहा, आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि अगदी टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपण असं हे पाणी टिपून घ्यायचं आहे आणि आपण हे परत जसं आपल्या बॉक्समध्ये होतं किंवा आपण हे व्यवस्थित सेकंड टाइम आपल्याला वापरण्यासाठी याचा वापर करायचा आहे. म्हणून हे आहे ड्रायफ्रुट्स क्रशर म्हणता येईल याला, किंवा हे असं पूर्ण याला आपल्याला क्रश करतो ती यामध्ये जमा होते. म्हणजे यासाठी आपल्याला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे मी हे 7 ते 8 बदाम घातलेले आहेत आणि हे फक्त मी असं प्रेस करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, हे स्लोली आपल्याला असं प्रेस करायचं आहे. आपल्याला आता आपण या बॉक्समध्ये खोलून पाहूया. तर हे पहा, इथे आपले बदामाचे तुकडे किती छान तयार झालेले आहेत. हे पहा, आपण हे या वाटीमध्ये काढून घेऊया. इथे मी ही चाळण घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक गृहिणीला सकाळी चपाती किंवा भाकरीसाठी पीठ हे चाळून घ्यावंच लागतं. फक्त फरक एवढाच की काही महिला ह्या 7 ते 8 दिवसाचं पीठ चाळून ठेवतात, नाहीतर सकाळच्या घाईगडबडीच्या वेळामध्ये हे अजिबात शक्य होत नाही. कारण आता तुम्ही पाहू शकता, आपण यामध्ये पीठ घेतलं आणि अशी प्लेट घेतली, तर त्यामध्ये तुम्ही कितीही असं पीठ चाळायचा प्रयत्न केला तरी ते पीठ तुमचं प्लेटच्या बाहेर पडतं. हे पहा, तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे बाहेर पडतं. आपली प्लेटसुद्धा
खराब होते। हे पहा, तर यासाठी सुद्धा आपण एक ट्रिक वापरणार आहेत। तर हे पहा, इथे अशा प्रकारे हे स्टेनर येतं। हे पहा, इथे हे ह्याला असं प्रेस करायचं बटन आहे, हा खटका आहे, तर तो आपल्याला असा पुढे मागे करायचा आहे। हे पाहू शकता तुम्ही, यामध्ये हे असं आपण हे केल्यावर हा आतला जे व्हील आहे हे अशा प्रकारे फिरतं। तर हे खूपच इझी असं पीठ चाळण्यासाठी उपयोगी आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपण यामध्ये पीठ चाळून घेणार आहेत। मी हे असं वाटीभर पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्ही हे डायरेक्ट माप तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये सुद्धा घालू शकता। तर हे तुम्ही हे पीठ आपलं चाळून झालेलं आहे, हे पाहू शकता। हे पहा, आणि ह्याला क्लीन करण्याची सुद्धा जास्त काही मेहनत पडत नाही। तुम्ही पाहू शकता आपली ही प्लेट व्यवस्थित आहे आणि आपलं पीठ सुद्धा बाजूला पडलेलं नाहीये। तर अशी ही जी छोटी छोटी उपकरणं आहेत तर ती तुम्ही नक्की वापरून पहा। मी वापरते, तर मला खूप छान वाटलेलं आहे हे। तर तुम्ही सुद्धा नक्की आणा आणि वापरून पहा। तर ही जी कॅरेटची साल काढायची आहे, म्हणजे हे पील करायचं आहे। तर माझ्याकडे हे असं पीलर आहे, हे तुम्ही पाहू शकता। हे पहा, तर या पीलर, हे पहा, तर याने काय होतं की हा कचरा सगळा इथे आपला खाली जमा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, हा असा कचरा सगळा जमा होतो आणि आपल्याला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळामध्ये हे असं सगळं करत बसायला अजिबातच वेळ नसतो। म्हणजे त्या गृहिणी असोत किंवा वर्किंग वुमन असोत, तरी त्यांना सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो। म्हणून यासाठी पहा, इथे माझ्याकडे हे वंडरशिपचं पीलर आहे, तुम्ही पाहू शकता। ह्याला हँडल आहे, हे पहा, अशा प्रकारे हँडल दिलेला आहे। तर ह्याला ग्रिप सुद्धा किती छान आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता। आणि याला अशी कॅप दिलेली आहे, हे पहा। तर यामध्ये म्हणजे त्याचा जो कचरा आहे तो आतमध्ये जमा होतो। आणि तुम्ही पाहू शकता ह्याचं ब्लेड सुद्धा किती छान आहे। आणि हे क्लिनिंग कॅरेट घेतलेलं आहे, हे पहा, अशा प्रकारे। तर हे आपल्याला अशा प्रकारे हे पील करायचं आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, असं पील होतं, हे पहा। आपल्याला थोडा सुद्धा वेळ लागत तर नाही आणि ह्याचा कचरा सुद्धा होत नाही। तर हे पहा, आपलं कॅरेट पील करून झालेलं आहे। आणि आता यामध्ये मी एक कॅरेट पील केल्यावर त्याच्यामध्ये अजून सुद्धा जागा आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, अजिबात कचरा न होता आपण हे पील केलेलं आहे, हे पहा। तर आतमध्ये अजून एवढी जागा आहे की अजून एखादं कॅरेट किंवा तुम्ही काकडी पील करून घेऊ शकता। आणि हे किचनच्या बेसिक वस्तू आहेत, तर त्या वापरून तुम्ही तुमचा वेळ नक्कीच वाचवू शकता। चला पहा, इथे मी हा पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता या पिठाच्या मला पुऱ्या बनवायच्या आहेत। तर मला ह्या पुरी बनवण्यासाठी पोळीपाट घ्यायला लागेल, लाटणं घ्यायला लागेल। मला पुरी बनवायची आहे म्हणजे एखादा राऊंड शेपमध्ये कटर किंवा असं छोटी वस्तू घ्यावी लागणार। पुरी काढून ठेवायला मला एखादी प्लेट घ्यावी लागणार। तर या सगळ्या गोष्टींचा किती पसारा होतो। मी तुम्हाला एक पुरी, तर हे पहा, हे अशा प्रकारे पुरी मेकर आहे, तुम्ही पाहू शकता। याला अशा प्रकारे हँडल दिलेला आहे। इथे आपण हा अशा प्रकारे पुरीचा गोळा ठेवू शकतो, इथे अशा प्रकारे ठेवायचा आहे। आणि तो प्रेस करून आपली पुरी अगदी पटकन होते, म्हणजे अगदी 10 पाहुणे सुद्धा आले तरी आपण पटकन पुरी बनवून घेऊ शकतो। चला तर मग या पुरी प्रेसमध्ये पुरी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते। आणि हे अगदी आपल्या बजेट फ्रेंडमधलंच आहे, हे पहा। आणि हे असं फक्त प्रेस करायचं आहे, हे पहा। तुम्हाला किती पातळ हवी
की जाड हवी त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. हे पहा. तर अशा प्रकारे आपली ही पुरी सुद्धा तयार झालेली आहे. हे पहा तुम्ही. ह्यामध्ये हे 2 in 1 अशासाठी आहे की आपण ही बनवलेली पुरी इथे आपल्याला हे मोमोज मेकर किंवा आपण ह्याचा करंजीसाठी सुद्धा वापर करू शकतो. तर ही पहा, इथे अशा प्रकारे आपण ही बनवलेली पुरी ठेवायची आहे. हे तुम्ही पाहू शकता. आणि मध्ये हा जो गोल दिलेला आहे तर त्यामध्ये आपण हे असं सारण ठेवायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि फक्त हे असं प्रेस करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता. हे पहा आपलं किती छान, म्हणजे यामध्ये करंजी सुद्धा होऊ शकते आणि डिझाईन सुद्धा किती छान आलेली आहे. तुम्ही पाहू शकता.